महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठा दावा केलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री होतील असा दावा अमोल मिटकरी यांनी केलाय। यावेळी अमोल मिटकरी यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरही टीका केली आहे। जर अजित पवार बारामतीमध्ये पडले तर मी आयुष्यभर जितेंद्र आव्हाड यांचा गुलाम म्हणून कळवा मुंब्रात काम करेन, पण जर निवडून आले तर जितेंद्र आव्हाड यांनी रोज सकाळी 8 वाजता वर्षा बंगल्यावर पाणी भरायला यायचं। अजित पवार मुख्यमंत्री होतील कारण आमच्या 35 जागा निवडून येतील। स्ट्राइक रेटवर आम्ही मुख्यमंत्री पद घेऊ असं अमोल मिटकरी म्हणाले। जितेंद्र आव्हाड जर उद्या हरले आणि नजीब मुल्ला जिंकले तर मी कळवा मुंब्रामध्ये जाऊन त्याच्या घरासमोर झिंगा डान्स करणार आहे असं मिश्किल वक्तव्य देखील अमोल मिटकरी यांनी केलंय। अजित पवार किंगमेकर ठरतील। शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांना जसं वाटतं की मुख्यमंत्री त्यांचा होईल तसंच आमचं देखील म्हणणं आहे की अजित पवार मुख्यमंत्री होतील। शेवटी अजित पवार जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे अशी भूमिका अमोल मिटकरी यांनी मांडली आहे। अजित पवार किंगमेकर ठरतील। उद्या दुपारी 1 पर्यंत सांगतो। आम्हाला आता देवगिरी बंगला सोडायचा आहे आणि वर्षा बंगला गाठायचा आहे असं देखील अमोल मिटकरी म्हणाले। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।